हॅलो फ्रेंड्स, कशा आहात माझ्या प्रिय मैत्रिणींनो? अहो, आपण छानच असणार, कारण आपण माझ्या चॅनलच्या रोज नवनवीन रेसिपीज बघत असता. आपण माझ्या चॅनलच्या रेसिपीज तर बघताच, त्यासोबतच संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढल्या जातात इथे. त्यानंतर फ्रीस्टाईलमध्ये सुद्धा रांगोळ्या काढल्या जातात आणि ताज्या फुलांचं डेकोरेशनसुद्धा केलं जातं इथे. आणि माझ्या या कामाचं माझी यूट्यूब फॅमिली नेहमीच खूप छान असा प्रतिसाद देत असते. तर म्हणून मी आज विचार केला आहे की बुद्धपूजा कशी मांडली जाते, तर त्याचासुद्धा व्हिडिओ बनवायचा. आधी कशी मांडल्या जात होती आणि मी आज कशी आधुनिक पद्धतीने मांडलेली आहे, हे सुद्धा मी यामध्ये आज आपल्याला विवरण करणार आहे. तर आधी काय व्हायचं ना, की बुद्धपूजा एकाच पद्धतीने मांडली जायची. जसं की एक टेबल घेतला जायचा, त्या टेबलवरती व्हाईट कापड ठेवला जायचा आणि त्याच्यावरती एक ऑरेंज कलरचा कापड त्रिकोणी आकारामध्ये टाकला जायचा आणि त्याच्यावरती महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची फोटो ठेवला जायचा एका साईडला आणि त्याच्या बाजूलाच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोसुद्धा ठेवला जायचा आणि त्याच्यासमोर प्रतिमा म्हणून तथागत भगवान बुद्धांची प्रतिमा ठेवल्या जायची आणि त्या प्रतिमेच्या समोर एक कलश ठेवला जायचा तांब्याचा. त्याच्यावरती 5 पिंपळाची पाने आणि त्यावरती एक छोटंसं बाऊल ठेवलं जायचं, त्यामध्ये कॅन्डल लावल्या जायची. कारण बुद्धपूजेमध्ये नारळ ठेवल्या जात नाही. नारळाच्या ऐवजी इथे 5 प्रकारची वेगवेगळी फळे ठेवली जातात आणि मग त्याच्या आजूबाजूला 2 कॅन्डल लावल्या जायच्या आणि त्या कॅन्डल आणि त्याच्यासोबतच 5 अगरबत्त्यासुद्धा लावल्या जायच्या. त्याच्यासोबत धूप ठेवल्या जायची आणि प्रसाद म्हणून इथे आपल्याला खीर वाटप केल्या जाते आणि अशा प्रकारे आधी या अशा पद्धतीने पूजा मांडली जायची. पण आजची पूजा आपल्याला मांडलेली कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा.